नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे, जर आमची व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आजपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत आपले आता 11 दिवस राहिलेले आहेत. तर ज्यांनी स्वामी सेवा किंवा दत्तसेवा अजून सुरू केली नसेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला जमली नसेल तर तुम्ही आजपासून 11 दिवसांची स्वामी सेवा किंवा दत्तसेवा करू शकता. आता बघा, दत्तसेवा जर आपल्याला करायची झाली तर आपण त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या ज्या सेवा आहेत त्या आपण करू शकतो. बघा, दत्तसेवा ही खूप प्रभावी अशी सेवा आहे. जर तुम्हाला काही कोर्ट कचेरीमध्ये जर तुमचे काही केसेस अडकले असेल, जमिनीचा मॅटर असेल किंवा तुम्ही कोणाला पैसे उसने दिलेत आणि ते जर येत नसेल किंवा काही जर तुम्ही कर्ज काढलं आहे किंवा तुम्हाला एक जमीन घ्यायची आहे किंवा तुमचं जर घर व्हायचं जर तुम्हाला स्वप्न असेल तर तुम्ही संकल्पयुक्त ही दत्तसेवा नक्की करा. तर आता बघा, गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायला जमत नाही किंवा आपल्याकडून होत नाही, तर आपण काय करू शकतो? तर आपण 52 श्लोकी गुरुचरित्र हे अगदी 52 ओळ्यांचं आहे, अगदी छोटा आहे, अजिबात मोठं नाही. तुम्हाला असं वाटेल की आपण सारामृतातला एक अध्याय कसा वाचतो तसा आहे हा. अगदी तुम्ही बघाल तर 2 पानांमध्ये संपून जातो. तर 52 श्लोकी गुरुचरित्र हे तुम्ही नित्य 11 दिवस तुम्ही वाचू शकता. बघा, हे म्हणजे एकदम फलदायी स्तोत्र आहे. संकल्पयुक्त करा. जर काही तुम्हाला अडचणी असतील तर त्या नक्की ते सुटतील. त्याच्यानंतर घोर कष्टोद्धरण स्तोत्र जे आहे, जे आपण म्हणतो, श्रीपाद श्री बलभम त्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवादिदेव भावग्राय क्लेशहारीन सुकीर्ते घोरात कष्टात दुद्वरास्मान नमस्ते. हे अगदी 6 ओव्यांचं स्तोत्र आहे. हे तुम्हाला ॲक्च्युली 108 खेपा म्हणायचं असतं, पण तुम्ही 51 खेपा किंवा मॅक्झिमम तुम्ही दररोज 11 खेपा म्हणा. ॲक्च्युली ह्याचे रिझल्ट्स खूप आहेत. एक रिसेंट तुम्हाला अनुभव मी सांगते. म्हणजे अगदी मी त्या फॅमिलीला ओळखते. तर त्यांची जी मुलगी होती तिचं लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि तिला असं कळलं एक 8-9 महिन्यांनी की तिच्या नवऱ्याचे 2 जणींबरोबर अफेअर चालू होतं आणि संबंधही होते. आणि तिने क्वेश्चन केलं, तिने टाईम दिला, पण तो काही सुधारला नाही. परत तिने त्याला पकडलं आणि नंतर तिने डिवोर्ससाठी अप्लाय केलं आणि तो डिवोर्स यायला अजिबात रेडी नव्हता. आणि कोर्ट केस फाईल झाली. 6 महिने झाले. तो त्यांच्या घराला म्हणजे तिच्या आईवडिलांना आणि तिला खूप त्रास देत होता, फोन करून, कॉलनीत येऊन वगैरे. त्याच्यानंतर तिने तिच्या वडिलांनी आणि आईने तिघांनी मिळून पुढचे 3 महिने 108 खेपा घोर कष्टोद्धरण स्तोत्र दररोज म्हणायला लागले. आणि त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यांनी त्याला आपापच बुद्धी झाली आणि त्यांच्या लॉयरकडून त्यांना फोन आला की म्युच्युअली तो करायला रेडी आहे आणि तिला डिवोर्स मिळून तिची त्या नात्यातनं सुटका झाली. बघा, असं नातं काय उपयोगी की तुम्ही फेथफुल, ट्रस्टफुल नाही राहू शकत, प्रामाणिक नाही राहू शकत. त्यामुळे घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे खूप माझ्याकडे अनुभव आहेत. त्यामुळे हे स्तोत्र तुम्ही नक्की करा. दररोज 11 खेपा करा, संकल्पयुक्त करा. नंतर पुढं ही सेवा कंटिन्यू ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट्स नक्की बघायला मिळतील. त्याच्यानंतर पुढची सेवा आहे ती दत्त महाराजांची अगदी प्रभावी स्तोत्र किंवा सेवा, तर ती दत्तबावनी. बघा, दत्तबावनी पण तुम्ही 108, 51 किंवा 11 खेपा किंवा 5 खेपा म्हणू शकता. 11 खेपा म्हटलं किंवा 11 खेपा वाचलं तरी अतिशय खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला येईल. त्याच्यानंतर जर बघा, घरातल्यांना समजा काही भूतबाधा, पिशाचबाधा किंवा काही करणी किंवा असं काही अघोरी होत असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा त्रास होत असेल सर्टन दिवसेला किंवा असं जर काही असेल ना, तर तुम्ही हे जे श्री
दत्तात्रेय जे स्तोत्र आहे ते नक्की वाचावं. ह्यानी भूत प्रेत पिशाच बाधा हे सगळे नष्ट करतं. किंवा जर घरी आजारी जर माणूस आहे तर हे त्यांच्या बाजूला बसून जर 11 खेपा तुम्ही उदबत्ती जर लावून जर तुम्ही वाचलं आणि त्याचा अंगारा जर त्यांना लावला तर ह्याच्यामध्ये नक्की 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 फरक पडेल. बघा, बरीच लोक असं असतात की ज्यांना खूप त्रास होत असतो पण त्याच्यामधनं ते बाहेर पडू शकत नसतात, कळत नसतं की काय करावं. किंवा असं असतं की आपल्याला असं वाटतं की कोणी काहीतरी केलेलं आहे. तर दत्त महाराजांची सेवा भूत प्रेत पिशाच्यावरती अगदी 101% फलदायी सेवा आहे. त्यामुळं जर कोणी आजारी व्यक्ती असेल आणि खूप त्यांचा दीर्घकाळ जर आजार चालू असेल तर तुम्ही ही सेवा ही नक्की करा. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामधली कुठलीही जरी तुम्ही एक सेवा करणार असाल तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही आरती कराल दत्त महाराजांची जी आहे त्रिगुणात्मक मूर्ती दत्ता हा जाणा, त्याच्यानंतर करुणा त्रिपदी दत्त महाराजांचं खूप आवडतीचं आहे हे म्हणायला विसरू नका. मला माहीत नाही तुम्ही कसं म्हणता पण ह्याची चाल जी आहे जी मी म्हणते ती अशी आहे. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता क्षमवीयाता तू केवळ माता जनिता सर्वता तू हित करता तू आप्त स्वजन भ्राता सर्वथा तू चित्राता भय करता तू भयहरता दंडधरिता तू परिपाता तुझ वाचुनी नद तुझी वार्ता तू आता आश्रय दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता क्षमवीयाता. तर ह्याच्यामधली कुठलीही सेवा तुम्ही 11 दिवसामध्ये 11 वेळा करा आणि ह्याचा तुम्ही रिझल्ट नक्की बघा. बघा, तुम्हाला 14वा अध्याय 18वा अध्याय जर वाचायचा असला तरीही तुम्ही या 11 दिवसांमध्ये वाचू शकता. आता नियम काय आहे तर मांसाहार कडकडीत वर्ज्य, अंड खायचं नाही, मद्यपान नाही, धूम्रपान नाही आणि मेन म्हणजे तुम्हाला या 11 दिवसांमध्ये ब्रह्मचर्य हे पाळायचं आहे. दत्तसेवा कुठलीही जेव्हा आपण करतो तेव्हा पहिला नियम म्हणजे ब्रह्मचर्य, मांसाहार वर्ज्य, अंडवर्ज्य, मद्यपान वर्ज्य हे सगळे नियम आपल्याला पाळायचे आहेत. जर तुम्ही परान्न पण वर्ज्य आहे पण येस आता तुम्ही जॉब करताय तर आपापला डबा घेऊन जावा. बाहेर जर खायचं असेल तर आपले पैसे देऊन ते विकत घेऊन तुम्ही स्वतः खावा. आणि बघा, दत्त महाराजांची सेवा जी आहे ना ती पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यांच्या ह्या सेवा म्हणजे 101% रामबाण उपाय अशा या सेवा आहेत. त्यामुळे जर अगदीच तुम्हाला जर काही जमत नसेल ना तर ओम द्राम चिरंजीविने नमा आणि ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त हे जरी तुम्ही नामस्मरण जरी तुम्ही केला, 11 माळ जप केली किंवा 1 माळ जप केली किंवा कंटिन्युअस जिथं जमेल तिथं ऑफिसमध्ये, प्रवास करताना, घरी किंवा कुठंही समजा तुम्ही बाहेर गेलाय, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर नामस्मरण करायला विसरू नका. नामस्मरण ही उच्च कोटीची सेवा आहे, आपण कुठं आणि कधीही करू शकतो. त्यामुळं नामस काही जरी जमलं नाही तरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम चिरंजीविन्य नमः किंवा श्री गुरुदेव दत्त ह्याचं नामस्मरण तरी नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.